नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळी वाळवणातील एक पदार्थ बनवत आहोत, ते म्हणजे उडीद मुगाच्या डाळीचे पापड। अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र असे हे चवदार पापड होतात। तर इथे 1 किलो डाळ घेतली आहे मी, म्हणजे अर्धा किलो मुगाची आणि अर्धा किलो उडदाची बिना सालाची डाळ घेऊन कॉटनच्या कापडाने पुसून दळून आणले आहे। त्यामध्ये एक मसाल्याचं पॅक टाकला आहे। थोडंसं मिक्सरला फिरवून टाका आणि कोमट पाण्याने हे पीठ भिजवा। तर पीठ घट्ट भिजवायचं आहे आणि पापडला लावण्यासाठी थोडंसं काढून ठेवायचं आहे। तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ असं मऊसूत छान घट्टसर भिजवायचं। थोडं तूप लावून व्यवस्थित असं मळून घ्या 1-2-3 मिनटं आणि याचे छोटे छोटे गोळे करून 4 ते 5 तास असं मुरण्यासाठी ठेवून द्या। साईडला डब्यामध्ये ठेवा किंवा अशा भांड्यामध्ये झाकून ठेवा। आणि 4 ते 5 तासाच्या नंतर बघा आपण हे पीठ काढून घेणार आहोत आणि ठेचून घ्यायचं, म्हणजे कुटून घ्यायचं आहे। तर पाट्यावर तुम्ही ठेचू शकता किंवा मी इथे ताटामध्ये असं कुटून घेत आहे हे पीठ। 1-2-4 मिनटं थोडंसं तेल किंवा तूप लावून कुटायचं आहे, म्हणजे हे छान असं मऊसूत होते आणि पापड चवीला अप्रतिम होतात। आता हे सर्व पीठ कुटून घेतलं आहे, थोड्याशा लाट्या करून घ्यायच्या आणि आता आपण पापड लाटायला घेणार आहोत। तर इथे पापड जसे पाहिजे तसे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। थोडंसं कोरडं पीठ लावा, म्हणजे पोळपाटाला हे चिकटणार नाही। आणि पापड लाटता वेळेस शक्यतोवर रेषाचं लाटणं घ्या, म्हणजे ज्या लायनिंगच्या लाटणे मिळतात बघा तसे घ्या, त्याने भराभर पापड लाटता येतात। तर असे सुती कापडावरती टाकायचे, फॅनच्या हवेखाली सुकवा आणि नंतर मग थोडा वेळ उन्हामध्ये सुकवा। आपले हे वर्षभराचे उडीद मुगाचे पापड तयार होतात। अप्रतिम लागतात। तुम्हाला तळून सुद्धा दाखवते आणि भाजून सुद्धा दाखवते बघा। तर इथे हे पापड मी सुकून घेतले आहेत। आता तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये पापड आपण तळून घेणार आहोत। मस्त कुरकुरीत पांढरे शुभ्र झाले आहेत, अगदी चविष्ट। आणि एक भाजून सुद्धा दाखवते। तर इथे तुम्ही पाहू शकता भाजून सुद्धा मस्त झाला आहे। तर करून पहा, कसे झाले कमेंट करून सांगा। भेटू नवीन व्हिडिओमध्ये।